जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बोगस जात दाखल्यांवर कारवाईची मागणी. इचलकरंजीत लाक्षणिक उपोषण. इचलकरंजी अनुसूचित जाती SC आरक्षण बचाव जन आंदोलन समिती जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे आरक्षणाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर केले. समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात काही व्यक्तींनी अनुसूचित जाती प्रवर्गातील खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खऱ्या अनुसूचित जाती समाजातील उमेदवारांच्या संधी हिरावल्या जात असून त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर गदा येत असल्याचे समितीने म्हटले आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांची जात प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावीत, पदे बरखास्त करावीत, तसेच दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी समितीने केली आहे. तसेच खोटे जात दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जात पडताळणी प्रक्रिया अधिक कडक व पारदर्शक करावी अशी मागणीही समितीच्या वतीने करण्यात आली. आरक्षण हा अनुसूचित जाती समाजाचा घटनात्मक व संरक्षित हक्क असून त्यावर कोणत्याही प्रकारे घाला घालण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. आमदार राजू आवळे, माजी नगरसेवक अब्राहम आवळे यांनीही पाठिंबा दिला. या आंदोलनात समितीचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी ॲडव्होकेट सचिन कांबळे जिल्हाध्यक्ष, ॲडव्होकेट दिगंबर कांबळे उपाध्यक्ष, विजय कांबळे सचिव, प्रकाश कांबळे संघटक, रोहित पाटील कार्याध्यक्ष, संदीप कांबळे सदस्य, मेघा नाईक महिला प्रतिनिधी, गणेश कांबळे सदस्य आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सौ वंदना कोरे. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.